कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यात पुन्हा एकदा मैत्री आणि रणनीतीचा नवा खेळ पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 20 जागांसह किंगमेकरच्या भूमिकेत आली आहे, तर काँग्रेसनेही 15 जागांवर विजय मिळवत आपलं अस्तित्व प्रबळ असल्याचं दाखवून दिलंय. मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक हाती किल्ला लढवत कागलसह इतर तालुक्यांतही राष्ट्रवादीची मुसंडी कायम राखली. दुसरीकडे आमदार सतेज पाटील यांनी महायुतीची सत्ता, 10 आमदार आणि मंत्रिपद असतानाही काँग्रेसची मुळं खोलवर रुजलेली आहेत हेच निकालातनं दाखवून दिलं. या दरम्यान सर्वात जास्त चर्चा रंगली ती म्हणजे सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या मैत्रीची. निवडणुकीच्या रणधुमाळीत हे दोन नेते वेगवेगळ्या छावणीत असले तरी सतेज पाटलांच्या ताज्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडून दिली आहे. जनतेच्या मनातील इच्छा आणि राजकीय वास्तव यात अंतर आहे. राष्ट्रवादी महायुती म्हणून लढली, पण जर त्यांनी सत्ता स्थापनेसाठी मदत मागितली तर आम्ही सकारात्मक विचार करू असे सूचक संकेत सतेज पाटलांनी दिले आहेत. हे विधान म्हणजे भाजपच्या गोटात धाकधूक वाढवणारे ठरू शकते. निवडणुकीच्या या निकालात अनेकांचे राजकीय तारे बदललेले आहेत. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार चंद्रदीप नरके आणि जनस्वराज्यचे विनय कोरे यांना अपेक्षित यश मिळालेच नाही. विशेषतः सम्राट महाडिकांप्रमाणेच संजय मंडलिकांनाही त्यांच्या बालेकिल्ल्यात फटका बसला. पण या सगळ्यात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळमध्ये आपलं वर्चस्व सिद्ध करत आपणच तालुक्याचे बाजीगर असल्याचं दाखवले. सांगलीत जयंत पाटलांनी जसा करेक्ट कार्यक्रम केला तसाच काहीसा प्रभाव कोल्हापुरात सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या कामगिरीतून दिसत आहे. भाजपला रोखण्यासाठी, जिल्ह्याची सूत्रे आपल्याच हातात ठेवण्यासाठी ही दोस्ती राजकारणाच्या पलीकडे जाऊन नवी समीकरणं मांडणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आगामी विधानसभेच्या तोंडावर कोल्हापूरचा हा निकाल म्हणजे महायुतीसाठी धोक्याची घंटा आणि महाविकास आघाडीसाठी बूस्टर डोस ठरणार का हे येणारा काळ सांगेल. एकंदरीत या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.